सुरुवात करूया बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात झाला आणि या अपघातात स्कॉर्पिओ गाडी तब्बल 1000 फूट खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात झालेला आहे। या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पहाटे 2:45च्या सुमारास हा अपघात झाला। अपघातग्रस्त सर्वजण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान या ठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत, तर इतर 3घांचा शोध घेतला जातोय। ही मोठी बातमी आपण पाहतोय। भीषण असा हा अपघात झालाय। पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटात रविवारी रात्री ही भीषण दुर्घटना घडली। या अपघातात स्कॉर्पिओ गाडी तब्बल 1000 फूट खोल दरीत कोसळली आणि भीषण अपघात झाला। कल्याण अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे आणि या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। जुन्नर तालुक्यातील डिंगोरे भागात हा भीषण अपघात झाला। यात मोटरसायकलवरील 4 जण ठार झालेले आहेत। या 4घांवरही कामावरून घरी जात असताना काळाचा घाला पडल्याने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। दरम्यान या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। कल्याण अहिल्यानगर महामार्गावर हा भीषण अपघात झालाय। या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला। जुन्नर तालुक्यातील डिंगोरे भागात हा भीषण अपघात झालेला आहे। यात मोटरसायकलवरील 4 ठार झालेत। या 4घांवरही कामावरून घरी जात असताना काळाने घाला घातला आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबियांवर शोककळा पसरलेली आहे। या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास केला जातो। धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात भीषण अपघात झाला आणि या तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय। रेतीने भरलेला डंपर ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्सची एकमेकांना धडक दिल्याने हा तिहेरी अपघात झाला। दरम्यान यात 15 ते 20 जण गंभीर जखमी झालेले आहेत।